लेवी कधी येते GST मध्ये? GSTचा चार्ज कधी येतो? सप्लाय असेल तर. सप्लाय असेल तर मग GST लागेल. सप्लाय कुठल्या प्रकारचा असतो? एक इंट्रास्टेट, दुसरा इंटरस्टेट. मग आपल्याला सेक्शन IGST मधले सेक्शन कुठले बघायला लागतील? इंट्रास्टेट आहे का इंटरस्टेटसाठी? आठवत आहेत? सप्लाय असेल तर टॅक्स लागेल, पण कुठला टॅक्स लागेल? CGST, AGST का IGST? मग इंटरस्टेट सप्लाय आहे हे कळण्याकरता आपल्याला सेक्शन कुठला सेक्शन सांगतो की इंटरस्टेट सप्लाय का इंटरस्टेट सप्लाय? IGST मध्ये कुठला सेक्शन सांगतो? लेवी कशामुळे होईल? लेवी कुठली होईल? सप्लायवरती लेवी होईल. इंटरस्टेट असेल तर मग IGST सेक्शन 5 आणि इंटरस्टेट असेल तर मग CGST मध्ये सेक्शन 9. पण इंटरस्टेट सप्लाय आहे का इंटरस्टेट सप्लाय आहे? पण ते कुठल्या सेक्शन मध्ये आहे? ते कुठल्या सेक्शन मध्ये? प्रश्न कळला तुम्हाला? इंटरस्टेट सप्लाय आहे का इंटरस्टेट सप्लाय आहे हे सांगणारा कुठल्या ऍक्ट मधला कुठला सेक्शन आहे? GST मध्ये असणार ना? IGST मध्ये कुठला सेक्शन? तीन सेक्शन होते आठवत. एक इंटरस्टेट, दुसरा इंटरस्टेट आणि तिसरा टेरिटोरियल वॉटर. काहीतरी असं आपण शिकलो आठवत आहे का? मी सेक्शन 9 घेण्यापूर्वी सेक्शन 9 आणि 5 आपण एकत्र बघितले. त्याच्या अगोदर ते सांगितलं होतं. विसरून कसं चालेल? आठवत आहे ना? आहे लिहिलं? लिहिलं? ही साईड ओपन करायला वेळ लागतो ॲक्च्युली. काय मला समजत नाही का वेळ घेतो. ठीक आहे सर, आपण बघूया. हां, 7 IGST मध्ये काय दिलंय? IGST सेक्शन 7 मध्ये काय दिलंय? इंटरस्टेट सप्लाय का इंटरस्टेट सप्लाय? इंटरस्टेट सप्लाय. आणि सेक्शन 8 मध्ये इंटरस्टेट सप्लाय. आणि सेक्शन 9 कशामध्ये आहे की जर टेरिटोरियल वॉटरमध्ये असेल तर मग काय करायला सांगितलं त्यामध्ये? हां, नियर बाय स्टेट किंवा युनियन टेरिटरी असेल मग सप्लाय प्लेस ऑफ सप्लाय. प्लेस ऑफ सप्लाय त्या स्टेटमध्ये आहे किंवा त्या युनियन टेरिटरीमध्ये आहे, असं आहे ना? आपल्याला एक काय पाहिजे? लोकेशन ऑफ सप्लाय. दुसरं काय पाहिजे? प्लेस ऑफ सप्लाय. मग प्लेस ऑफ सप्लाय आणि लोकेशन ऑफ सप्लाय आणि प्लेस ऑफ सप्लाय हे आपण बघतो ना, सेम स्टेटमध्ये आहे, सेम UT मध्ये आहे तर इंटरस्टेट सप्लाय. आणि लोकेशन ऑफ सप्लाय एका स्टेटमध्ये आहे आणि प्लेस ऑफ सप्लाय दुसऱ्या स्टेटमध्ये आहे तर इंटरस्टेट सप्लाय. किंवा लोकेशन LOS युनियन टेरिटरीमध्ये आहे आणि दुसऱ्या युनियन टेरिटरीमध्ये प्लेस ऑफ सप्लाय. किंवा मग LOS आणि POS हे वेगवेगळ्या युनियन टेरिटरीमध्ये किंवा स्टेटमध्ये असेल, सेम नाही आहे, वेगवेगळं असेल तर काय होईल? इंटरस्टेट सप्लाय. आणखीन जर स्टेट सेम आहे पण सप्लाय कुठे होतोय? त्या स्टेटमधल्या सेजमध्ये होतोय, स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये, तरी काय येईल? इंटरस्टेट सप्लाय. देशाबाहेर सप्लाय होतोय तरी काय येईल? इंटरस्टेट सप्लाय. आणि कुठे काही मेन्शन केलेलं नाही आहे इंटरस्टेट सप्लायमध्ये, कुठे काय मेन्शन नाही आहे तर तो सप्लाय जो आहे, प्लेस ऑफ सप्लाय जो आहे तो इंटरस्टेट सप्लाय समजा. जर कुठे काही रेफरन्स नसेल तर हे आपलं सेक्शन 7, 8, 9 मध्ये पहिले क्लिअर होतं की सप्लाय इंटरस्टेट आहे का इंट्रास्टेट आहे.
आणि सप्लाय जर का इंटरेस्टेड आहे तर मग सेक्शन 9 प्रमाणे लेवी होईल आणि टॅक्स कुठला येईल CGST आणि स्टेट ॲक्ट प्रमाणे AGST आणि इंटरस्टेट सप्लाय होत असेल तर IGST लेवी होईल. पण ही लेवी कशावरती होते तर सप्लायवरती होते. सप्लाय असेल मग सप्लायला तुम्ही काय म्हणाल? सप्लायला आपण काय म्हणू शकतो? सप्लाय काय आहे? ट्रिगरिंग पॉइंट, बरोबर आहे. ह्याला म्हटलं जातं टॅक्सेबल इव्हेंट. टॅक्सेबल इव्हेंट जर सप्लाय होत असेल, सप्लाय असेल तर GST होईल. मग GST कुठला येईल? इंटरस्टेटला, इंटरस्टेटसाठी IGST आणि इंट्रास्टेटसाठी इंट्रास्टेट सप्लाय असेल तर मग CGST आणि AGST. तर आपल्याला समजून घ्यायचं आहे की सप्लाय म्हणजे काय. ठीक आहे. टॅक्सेबल इव्हेंट आहे आपला सप्लाय. टॅक्सेबल इव्हेंट इज दॅट ऑन द हॅपनिंग ऑफ विच द चार्ज इज फिक्स्ड. सप्लाय असेल तर चार्ज फिक्स होईल. वॅटच्या वेळेस काय होतं? सेल ऑफ गुड्स असेल, सेल ऑफ गुड्स तर वॅट लागत होतं. प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस आहे, सर्व्हिस टॅक्समध्ये सर्व्हिसेस रेंडर्ड आणि एक्साईज ड्युटीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्शन हे असेल तर एक्साईज ड्युटी लागत होती. आता एक्साईज ड्युटी, सर्व्हिस आणि गुड्स ट्रेडिंग केले जातात. हे तिन्ही इव्हेंट इकडे आणायचे असतील तर अशा प्रकारचा ट्रिगरिंग जो म्हणणार म्हणे, अशा प्रकारचं ट्रिगरिंग सिच्युएशन पाहिजे की ज्यामध्ये जे मॅन्युफॅक्चरर आहेत त्यांना GST लागेल, जे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत त्यांना पण GST लागेल आणि जे ट्रेडर आहेत त्यांना पण GST लागेल. सप्लायमध्ये हे तिन्ही येतात. सप्लाय केव्हा होईल? पहिले मॅन्युफॅक्चरिंग करा, सप्लाय करा तर GST. सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते GST. गुड्स विकले जातात. हे सगळे वेगवेगळे इव्हेंट आहेत. ते सप्लायमध्ये सप्लायची डेफिनेशन अशी असायला पाहिजे की ज्यामध्ये या तिघांचे पण टॅक्सेबल इव्हेंट कव्हर होतील. जे टॅक्स GST मध्ये सबस्यूम केले तर ते टॅक्स लागण्याकरता काहीतरी टॅक्सेबल इव्हेंट त्यावेळेस पण असेल ना, ट्रिगरिंग पॉईंट त्यावेळेस पण असेल ना. मला सगळे टॅक्स तुम्ही एका ॲक्टमध्ये आणले तर ह्या ॲक्टमध्ये अशा प्रकारचा टॅक्सेबल इव्हेंट पाहिजे की ज्यामध्ये इतर टॅक्सचे अगोदरचे टॅक्सेबल इव्हेंट हे कव्हर होतील. आता याची मी स्टॅट्युटरी प्रोव्हिजन बघा कशी आहे. सप्लाय इन्क्लूड्स सेक्शन 7 आहे CGST ॲक्टमध्ये. सप्लाय इन्क्लूड्स सबसेक्शन 1 आहे, सबसेक्शन 1A आहे, 2 आहे आणि 3 आहे. हा जो सबसेक्शन 1 आहे याच्यामध्ये क्लॉज A आहे. सप्लाय इन्क्लूड्स A, B आणि C. तुम्ही C मध्ये बघाल तर C मध्ये द ॲक्टिव्हिटीज स्पेसिफाईड इन शेड्यूल 1. इथे शेड्यूल 1चा उल्लेख आहे. 1A मध्ये याल इथे शेड्यूल 2चा उल्लेख आहे. इकडे 2 मध्ये शेड्यूल 3चा उल्लेख आहे. सेक्शन 1, 1A, 2, 3 हे 4 सेक्शन तुम्हाला दिसतात. अलॉंग विथ तुम्हाला 3 शेड्यूल समजून घ्यायचे. 3 शेड्यूल.
तीन शेड्यूल पण आहेत नंतर. सप्लाय includes all forms of supply of goods or services or both, such as sale आला इकडे, transfer, barter, exchange, license, rental, lease or disposal made or agreed to be made for consideration by a person in the course or furtherance of business. हे सेक्शन 7 सबसेक्शन 1 मध्ये क्लॉज ए. ऑलमोस्ट 95% बिझनेसच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ह्या सप्लायमध्ये इन्क्लूड होतात, या क्लॉजमध्ये इन्क्लूड होतात. आणि बाकी ज्या इतर ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत ना सुटतील त्यामध्ये तुम्हाला बी मध्ये इम्पोर्टेशन ऑफ सर्व्हिस आहे, फॉर कन्सिडरेशन वेदर ऑर नॉट इन द कोर्स ऑफ फर्दरन्स ऑफ बिझनेस, इम्पोर्टेशन ऑफ सर्व्हिस आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त कन्सिडरेशन नाही आहे, विदाउट कन्सिडरेशन सप्लाय होतोय, ते तुम्हाला तशा ॲक्टिव्हिटीज शेड्यूल 1 मध्ये मिळतील. द ॲक्टिव्हिटीज स्पेसिफाईड इन शेड्यूल 1 मेड ऑर ॲग्री टू बी मेड विदाउट कन्सिडरेशन. त्यामध्ये 4 ट्रान्झॅक्शन्स आहेत. ही तुम्हाला ए आणि बी मध्ये दोन आहेत ट्रान्झॅक्शन्स, आणि शेड्यूल 1 मध्ये आणखीन 4 ट्रान्झॅक्शन्स आहेत. या 6 ट्रान्झॅक्शन मध्ये सप्लायमध्ये काय काय कव्हर होईल, सप्लायमध्ये काय काय इन्क्लूड होईल हे दिलंय. हा तुम्हाला 1A दिसते. 1A ज्यावेळेस तुम्हाला अशा 1 2 3 4 असे नंबर असताना मध्येच 1A येतो. याचा अर्थ ज्यावेळेस ॲक्ट बनवला गेला त्यावेळेस तो 1A नव्हता. ॲक्च्युली हे ए बी तो डी होता. तो डी मधला डी मध्ये चुकीच्या जागी प्लेस झाला होता. तो नंतर अमेंडमेंट करून त्याला 1A म्हणून सत्यामध्ये टाकण्यात आला. तो क्लॉज होता पहिले डी मध्ये. त्यामध्ये ज्यावेळेस उल्लेख आहे शेड्यूल 2. शेड्यूल 2 कसा करताय की सप्लाय इन्क्लूड, सप्लाय मध्ये काय इन्क्लूड होईल, म्हणजे एक स्पेसिफिक तुमच्याकडे ॲक्टिव्हिटी आहे, ती जी ॲक्टिव्हिटी आहे ती सप्लाय आहे की नाही हे तुम्हाला ए बी आणि शेड्यूल 1 मध्ये जर कन्सिडरेशन नसेल शेड्यूल 1 बघायचं आहे. त्यामध्ये आणखी 4 एंट्रीज आहेत. त्यातनं काय सिद्ध होईल, सप्लाय आहे की नाही सिद्ध होईल. सप्लाय आहे. सप्लाय जर आहे ॲक्ट कसला आपला गुड्ससाठी पण ॲप्लिकेबल आहे, सर्व्हिससाठी पण ॲप्लिकेबल आहे. दोन्ही करता आपला ॲक्ट ॲप्लिकेबल आहे. मग तो सप्लाय कसला आहे, गुड्स आहे का सर्व्हिस आहे. सप्लाय गुड्स आहे तर आपल्याकडे जीएसटी ॲक्टमध्ये काही सेक्शन असे आहेत, काही प्रोव्हिजन असे आहेत, काही तरतुदी अशा आहेत, काही रूल असे आहेत जे गुड्ससाठी ॲप्लिकेबल आहेत. काही तरतुदी आपण गुड्स आणि सर्व्हिसेस दोघांसाठी कंबाईन करू शकतो, पण सगळ्याच तरतुदी सगळ्याच प्रोव्हिजन गुड्स आणि सर्व्हिसेससाठी ॲप्लिकेबल होऊ शकत नाही. आलं लक्षात. म्हणजे किती काळ पुढे गेला तरी सगळ्याच गोष्टी स्त्री आणि पुरुषांना सेम ॲप्लिकेबल होऊ शकत नाहीत. ॲटमोस्ट 90% 95% गोष्टी ज्या पुरुष करतात त्या स्त्रिया करतील, किंवा स्त्रिया इतक्या प्रोग्रेस करतील की त्या ज्या करतील ते पुरुष करू शकणार नाहीत. आता कोणाला कमी लेखनाचा उद्देश नाही, जस्ट तुम्हाला एक काही एक संबंधित काहीतरी उदाहरण पाहिजे म्हणून सांगतो. काही गोष्टी का होईना वेगळ्या होणारच आहेत, कारण दोन्ही गोष्टी भिन्न आहेत. तसे स्त्री पुरुष हे 2 भिन्न लिंग आहेत, तसेच गुड्स आणि सर्व्हिसेस हे वेगळेच आहेत ना, दोन्ही सेम असू शकत नाही ना. मग दोन्ही करता एकच तरतूद प्रत्येक वेळेस ॲप्लिकेबल होणं गरजेचं नाहीये, होऊ शकत नाही प्रॅक्टिकली. काही प्रोव्हिजन्स गुड्सला पण, जी गुड्सला आहे प्रोव्हिजन ती सर्व्हिसला आहे, काही प्रोव्हिजन्स सर्व्हिसला आहेत त्या गुड्सला पण आहेत. पण काही प्रोव्हिजन असे आहेत ज्या गुड्ससाठी वेगळ्या आहेत, सर्व्हिससाठी वेगळ्या आहेत. त्यामुळे हे तुम्हाला सप्लाय गुड्सचा आहे का सर्व्हिसचा आहे हे समजून घेण्याकरता, समजून सांगण्याकरता शेड्यूल 2 आहे. जर गुड्स आहे त्याला HSN येतो, सर्व्हिस आहे त्याला अकाउंट कोड येतो. मग ज्यावेळेस जीएसटी रेट नोटिफाय होईल गुड्ससाठी HSN वाईज वेगळा रेट येईल, सर्व्हिससाठी वेगळा आहे. शेड्यूल 2 तुम्हाला हे सांगतो बेसिकली की जो सप्लाय आहे तो गुड्स आहे का सर्व्हिस आहे. पण सप्लाय आहे कुठे सांगितलंय, सबसेक्शन 1 मध्ये.
त्यामुळे तो डी हा चुकीच्या जागी प्लेस झाला होता. मग त्याने त्याला बाहेर काढून वेगळा सबसेक्शन केला 1A. तो हे सांगतो की सबसेक्शन 1 मध्ये सप्लाय इन्क्लूड मध्ये जो सप्लाय म्हणून एकदा निर्णय झाला की सप्लाय आहे, सप्लायमध्ये आलेला आहे, सप्लायमध्ये येणार की नाही येणार याचा निर्णय होण्याकरता तुम्हाला सबसेक्शन 1 आहे 7.1 ही डेफिनेशन आहे. त्याप्रमाणे कंडिशन्स सॅटिस्फाय होत असतील तर सप्लाय आहे. मग सप्लाय आहे तर सप्लाय कसला आहे, गुड्सचा आहे का सर्व्हिसचा आहे हे सांगण्याकरता शेड्यूल 2 आहे. सबसेक्शन 2 मध्ये सांगितलंय की ऍक्टिव्हिटीज ऑर ट्रान्झॅक्शन स्पेसिफाईड इन शेड्यूल 3. आणखी एक शेड्यूल आहे ज्यामध्ये हे सांगायचं आहे की सप्लायच नाही आहे. जीएसटी साठी काही ट्रान्झॅक्शन आहे, काही ऍक्टिव्हिटीज आहेत. जसं एम्प्लॉयर एम्प्लॉई, मी म्हणाल की जी ऍक्टिव्हिटीज आहे ती आपल्या नॉर्मल भाषेमध्ये एम्प्लॉयरला एम्प्लॉई सर्व्हिस देतो, हे सत्य आहे. आपण ज्याला सर्व्हिस म्हणतो त्याप्रमाणे हे सत्य आहे की सर्व्हिस देतो. पण जीएसटीच्या कायद्यासाठी शेड्यूल 3 मध्ये ज्या एंट्री दिल्यात त्यात एक एंट्री आहे की एम्प्लॉयर एम्प्लॉई यांच्यामधले जो संबंध आहे त्यामध्ये एम्प्लॉई जे काय एम्प्लॉयर करता करेल ते सर्व्हिस पण नाही आणि गुड्स, आणि तो सप्लाय आहे तो सप्लाय गुड्सचा पण नाही आणि सर्व्हिसचा पण नाही. ते सप्लायमध्ये कव्हरच होणार नाही. Activities or transactions specified in Schedule 3 shall be treated neither as a supply of goods nor a supply of services. बस. का असं केलंय? कारण त्याच्यावर गव्हर्नमेंटला जीएसटी घ्यायचा नाहीये. किंवा सप्लाय दिसतोय सर्व्हिस दिली जाते ओके ना, पण जीएसटी पर्पज ती जी ऍक्टिव्हिटीज आहे त्याच्यावर गव्हर्नमेंटला टॅक्स नकोय, कारण तिथे होणार नाही. आणखी तिकडे काय ऍक्टिव्हिटीज आहेत, टोटल तिकडे 8 एंट्रीज आहेत, 8 ऍक्टिव्हिटीज आहेत. याच्यावर गव्हर्नमेंट जीएसटी घेत नाही. शेड्यूल 3 मध्ये काही ट्रान्झॅक्शन्स किंवा ऍक्टिव्हिटीज कव्हर केलेल्या असल्या तरी गव्हर्नमेंटला गरज वाटली तर गव्हर्नमेंट काही नोटिफिकेशन काढेल आणि नोटिफिकेशन काढून आणखीन काही ऍक्टिव्हिटीज सांगेल की ह्या ऍक्टिव्हिटीज सप्लाय असला तरी त्यामध्ये तो सप्लाय गुड्सचा पण नाहीये आणि सर्व्हिसचा पण सप्लायमध्ये इन्क्लूड होणारच नाही. ठीक आहे. आणि इथे आपल्याला शेड्यूल 2 मध्ये सांगितलंय, शेड्यूल 2 मध्ये सप्लाय कसला आहे, गुड्सचा आहे का सर्व्हिसचा आहे हे सांगितलंय. आता सबसेक्शन 3 जो आहे, सबसेक्शन 3 इथे गव्हर्नमेंटनी एक अधिकार ठेवला आहे की सब्जेक्ट टू सबसेक्शन 1, 1A, 2 इथे जे काय सांगितलंय तरी पण नोटिफिकेशन काढून एखादं ट्रान्झॅक्शन आहे तिकडे सप्लाय ऑफ गुड्स आहे नॉट अ सप्लाय ऑफ सर्व्हिस हे ते सांगू शकतात, किंवा सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे नॉट अ सप्लाय ऑफ गुड्स हे पण सांगण्याचा अधिकार त्यांनी ठेवलेला आहे. कारण सप्लायवरती टॅक्स लागणार आहे, सप्लायवर जीएसटी लागणार आहे. तर सप्लाय मध्ये काय इन्क्लूड होईल, सप्लाय गुड्सचा आहे का सर्व्हिसचा आहे, आणि सप्लाय म्हणणं काय एक्सक्लूड होईल हे सांगण्याकरता तुम्हाला सेक्शन 7 समजून घ्यायचं आहे. सेक्शन 7चं शिकण्याचं समजण्याचं महत्त्व काय हे तुम्हाला कळण्यासाठी सबसेक्शन 1, 1A, 2, 3 आहेत. आणि शेड्यूलमध्ये आणखीन काय एंट्रीज त्यांनी दिलेल्या आहेत. शेड्यूल नसता बनवला तर इकडे मग तुम्हाला सीच्या जागी एक एंट्री आली असती, मग DEF असं आलं असतं. शेड्यूलमध्ये वेगळं काय नाही आहे, समजलं ना काय. आणि खाली इकडे तुम्हाला सबसेक्शन A आहे, तो क्लॉज A आहे, त्यात त्यांनी 8 एंट्री सरळ दिल्या असत्या, शेड्यूलची गरज पडली नसती. सबसेक्शनमध्ये आणखीन सबसेक्शन नको असेल तर मग त्याचा वेगळा शेड्यूल बनवायचा, त्या शेड्यूलमध्ये त्या एंट्रीज टाकायच्या, वेगळं काही नाही. आणि मग शेड्यूलमध्ये जे काय आपण एंट्रीज बघू त्याला पॅरा म्हणतात. शेड्यूलमध्ये पॅरा 1, पॅरा 2, पॅरा 3, पॅरा 4 अशा प्रकारे त्याला म्हटलं जातं.
मिनिंग आणि स्कोप ऑफ सप्लाय. शेड्यूल 1 मध्ये सप्लाय विदाउट कन्सिडरेशन आहे. शेड्यूल 2 मध्ये सप्लाय ऑफ गुड्स और सप्लाय ऑफ सर्व्हिसेस शेड्यूल 2 सांगतं. आणि शेड्यूल 3 मध्ये काय येईल, स्पेसिफिक एक्सक्लुजन. हे सगळं मिळून काय आहे, सेक्शन 7. क्लॉज सेक्शन 7 सबसेक्शन 1 मध्ये क्लॉज ए जो आहे, क्लॉज ए, फॉर द पर्पजेस ऑफ दिस ऍक्ट द एक्सप्रेशन सप्लाय इन्क्लूड्स. सप्लाय इन्क्लूड काय असणार आहे, ऑल फॉर्म्स ऑफ सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और बोथ सच ॲज. आता सच ॲजचा अर्थ काय होतो, फॉर एक्झाम्पल जर का इथे सच ॲज नाही आहे तर मग हे जेवढं दिलं आहे हेच असं म्हणू शकतो आपण. सच ॲजचा अर्थ असा आहे की सच बोथ सच ॲज सेल आहे, ट्रान्सफर आहे, बार्टर आहे, एक्सचेंज आहे, लायसन्स आहे, रेंटल, लीज, डिस्पोजल, ऑल फॉर्म्स ऑफ सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और बोथ सच ॲज. आणखीनही काही असू शकतात, ते सांगितले नसले, हे एवढे सांगता आलेले आहेत, सांगितले नसले तरी ते त्यामध्ये इन्क्लूड होऊ शकतात. मेड और ॲग्रीड टू बी मेड. मेड और ॲग्रीड, तुम्ही ॲक्च्युअलमध्ये गुड्सचं सेल केलं किंवा सेल करण्याचं ॲग्रीमेंट केलं तर ॲग्रीड टू बी मेड फॉर अ कन्सिडरेशन बाय अ पर्सन इन द कोर्स और फर्दरन्स ऑफ बिझनेस. आता तुम्हाला याच्यामध्ये ऑल फॉर्म्समध्ये काय नाही, ऑल फॉर्म्स म्हणजे वेगवेगळ्या टाईपमध्ये वेगवेगळे टाईप आहेत, फॉर्म्स आहेत, सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस. मग इथे गुड्स कशाला म्हणतात, सर्व्हिस कशाला म्हणतात हे समजून घ्यायला पाहिजे. सेल म्हणजे नक्की काय, ट्रान्सफर म्हणजे काय, बार्टर आणि एक्सचेंजमध्ये काय फरक आहे, काय फरक आहे ना, काय बार्टर आणि एक्सचेंजमध्ये फरक आहे ना, हे थोडं आपल्याला क्लिअर करून घ्यायचं आहे. त्यानंतर मेड और ॲग्रीड टू बी मेड, ह्या दोन मधला काय फरक आहे तो समजून घ्यायचा आहे. कन्सिडरेशन मध्ये काय येतं हे बघायचं आहे, पर्सनमध्ये काय येतं हे बघायचं आहे, आणि बिझनेसची पण डेफिनेशन आहे ते बघायचं आहे. एवढं बघितलं तर तुम्हाला क्लिअर होईल क्लॉज ए मध्ये नक्की गव्हर्नमेंटला किंवा लॉ मेकरला काय सांगायचं आहे. सप्लाय इन्क्लूड्स ऑल फॉर्म्स ऑफ गुड्स आहे. मग गुड्समध्ये काय येईल, गुड्स मीन्स डेफिनेशन कुठे असतात, सबसेक्शन, सेक्शन कुठला 2, सबसेक्शन 2 मध्ये काय डेफिनेशन्स आहेत आणि त्यामध्ये क्लॉज 52 गुड्स बद्दल काय सांगतोय. गुड्स मीन्स एव्हरी काइंड ऑफ मुवेबल प्रॉपर्टी, एव्हरी काइंड ऑफ मुवेबल प्रॉपर्टी. आणि इन्क्लूड्स म्हटलंय, इन्क्लूड्स actionable claim, growing crops, grass and things attached to forming part of the land which are agreed to be served before supply or under a contract of supply. Goods means काय, every kind of movable property. पेन है मूवेबल है, कंप्यूटर है मूवेबल है, मोबाइल है मूवेबल है. गुड्स मीन्स एव्हरी काइंड ऑफ मुवेबल प्रॉपर्टी. ह्याच्यामध्ये इमूवेबल प्रॉपर्टी येत नाही, म्हणजे लँड आणि बिल्डिंग यातनं एक्सक्लूड केलं आहे. गुड्समध्ये लँड बिल्डिंग नाही आहे. गुड्स मीन्स एव्हरी काइंड ऑफ मुवेबल प्रॉपर्टी, इन्क्लूड्स ॲक्शनेबल क्लेम, ग्रोईंग क्रॉप्स. ग्रोईंग क्रॉप्स म्हणजे काय, शेतीमधून जे उत्पन्न होतं त्याची वाढ होते. गवत, थिंग्स अटॅच टू और फॉर्मिंग पार्ट ऑफ द लँड, म्हणजे जमिनीमधनं वेगवेगळ्या प्रकारचं जे उत्पन्न होतं ते कव्हर करण्याकरता त्यांनी या प्रकारे दिलंय. पीक आहे जे जमिनीमध्ये आहे किंवा जे पुढे ॲग्रीमेंट केलंय विच आर ॲग्रीड टू बी सर्व बिफोर सप्लाय
or under a contract of supply. जे जमिनीच्या बाहेर बनवले जातात गुड्स तेच आहे, प्लस जमिनीतनं निर्माण होणारे गुड्स म्हणजे कुठल्याही प्रकारचं पीक आहे हे सगळं कव्हर केलं आहे गुड्समध्ये. ॲक्शनेबल क्लेम हे पण गुड्स आहे. सर्व्हिसमध्ये सोपं आहे, सर्व्हिसमध्ये सोपं आहे. सर्व्हिसेस मीन्स एनिथिंग अदर दॅन गुड्स. जे गुड्स नाही आहे ते सर्व्हिस आहे. एव्हरी काइंड ऑफ मोबल प्रॉपर्टी आणि जे जमिनीतनं उगवलं जात आहे पीक, गवत अँड थिंग्स अटॅच टू और फॉर्मिंग पार्ट ऑफ लँड, ते जमिनीतनं उत्पन्न होत आहे ते कशामध्ये येईल? गुड्समध्ये येईल. आणि जे गुड्समध्ये येणार नाही ते सर्व्हिस आहे. आणि एक पार्ट आहे इथला एक्सक्लूड्स मनी अँड सिक्युरिटीज. मनी अँड सिक्युरिटीज. मनी कशाला म्हणतो आपण? 8 वाजता येऊन मोदींनी सांगितलं की उद्यापासून नोटा करन्सीमध्ये नसतील, बरोबर आहे. म्हणजे त्याला एक लिगल व्हॅल्यू आहे. जी नोट असते त्याला एक लिगल व्हॅल्यू आहे. 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, 500, 1000, 2 ह्याला एक लिगल व्हॅल्यू आहे. मग ज्या प्रकारच्या नोटांनी सांगितल्या त्या नोटांना लिगल व्हॅल्यू नसणार आहे ठराविक वेळेनंतर. ते मनी आहे. यातनं आपण काहीतरी खरेदी विक्री करतो आणि ज्याला लिगल व्हॅल्यू आहे, लिगल टेंडर मनी आहे. मग ते तुम्ही नोटा म्हणून देत असाल एक किंवा दुसरं आणखीन वेगवेगळ्या प्रकारे ट्रान्सफर करत असाल. मनीमध्ये काय इन्क्लूड होईल? मनीमध्ये काय इन्क्लूड होईल? Section 2 Clause 75. Money means the Indian legal tender or any foreign currency, check, promissory note, bill of exchange, letter of credit, draft, pay order, traveling check, money order. Postal or electronic remittance or any other instrument recognized by the Reserve Bank of India. हे वेगवेगळे फॉर्म आहेत ना ज्यातनं पैसे ट्रान्सफर होतात, पैसे दिले जातात किंवा घेतले जातात, याचे वेगवेगळे फॉर्म आहेत ना. when used as a consideration to settle an obligation or exchange with Indian legal tender of another denomination but shall not include any currency that is held for its numismatic value. जुनी नाणी किंवा जुन्या नोटा आहेत ना त्या यामध्ये येणार नाही. जी त्या कालबाह्य झाली आहेत ती मनी नाही. अगोदर वापरामध्ये होती, आता नाही आहेत. मनी इज नायदर गुड्स nor services under GST and therefore GST is not applicable on it. ठीक है. मनी आणि सिक्युरिटीज. सिक्युरिटीजमध्ये तुम्हाला शेअर्स, डिबेंचर्स वगैरे येतात, त्यांची खरेदी विक्री होते, पैसे दिले घेतले जातात. सिक्युरिटीज पण खरेदी विक्री केल्या जातात. पैसे दिले आणि पैसे घेतले याच्यावर जीएसटी लागणार नाही, पण पैसे काढण्याकरता एटीएम ही सर्व्हिस आहे, ही सर्व्हिस दिली आणि मग तुम्हाला 5 वेळा त्यात तुम्ही पैसे काढले तर बँक कुठलाही चार्ज घेत नाही. तुम्ही 6व्यांदा पैसे काढले तर बँक चार्ज घेते. एक्सक्लूड्स मनी अँड सिक्युरिटीज आहे, इन्क्लूड्स
activities related to money or conversion of money by cash by any other mode from one form currency denomination to another for which a separate consideration is charged. यूज ऑफ मनी आहे ना, मनीचा वापर करण्याकरता तुम्हाला ATM मशीन दिले, त्याचा चार्ज आहे. ॲक्टिव्हिटीज रिलेटिंग टू यूज ऑफ मनी. लोन दिलं तर लोन दिलं त्याच्यावर GST येणार नाही, पण तुम्ही जेव्हा लोन रिपे करता त्यावेळेस तुम्हाला विथ इंटरेस्ट पेमेंट करायचं आहे. ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू मनी आहेत त्या GST मध्ये येतील. ओके, गुड्स कळलं. गुड्स मीन्स एव्हरी काइंड ऑफ मोबल प्रॉपर्टी इन्क्लूड्स actionable claim, growing crops, grass and things attached to forming part of the land which are agreed to be served before supply or under a contract of supply. आणि सर्व्हिसेस मीन्स एनिथिंग अदर दॅन गुड्स. आणि या दोन्हीमध्ये एक्सक्लूड्स काय होतं, मनी आणि सिक्युरिटीज. पण जर का सर्व्हिसेसमध्येच इन्क्लूड काय होतं, ॲक्टिव्हिटीज रिलेटिंग टू यूज ऑफ मनी और कन्व्हर्जन ऑफ मनी बाय कॅश. जर तुम्हाला कुठे फॉरेनला जायचं आहे, तुम्ही काय कराल, इंडियन रुपीज जमा कराल आणि तुम्हाला त्या देशामध्ये जायचं आहे, तिकडची करन्सी तुम्हाला घ्यावी लागेल. त्याकरता तुम्हाला काही कन्सिडरेशन पे करायला लागेल, त्याच्यावर GST लागेल. ते सर्व्हिसमध्ये येईल, ते सर्व्हिसमध्ये येईल. आणि सिक्युरिटीवरती पण काय GST येत नाही. खाली एक्सप्लेनेशन आहे. फॉर द रिमूव्हल ऑफ डाउट्स इट इज हिअर बाय क्लॅरिफाइड दॅट द एक्सप्रेशन सर्व्हिसेस इन्क्लूड्स फॅसिलिटेटिंग और अरेंजिंग ट्रान्झॅक्शन्स इन सिक्युरिटीज. सिक्युरिटीज अरेंज करण्याकरता आपण अगोदर बघितलं ना, लेंडिंग ऑफ सिक्युरिटीज. सिक्युरिटीज अरेंज करून दिल्या जातील. लेंडर आहे देणारा, जो ब्रोकर आहे तो शोधेल लेंडर कोण आहे का, बॉरोवर कोण आहे, बरोबर सांगेल की मला बॉरो करायचे. त्याच्याकरता काय, एक म्हणजे बॉरोवर काय कन्सिडरेशन पे करतो कोणाला, लेंडरला. आणि ब्रोकर पण आपला चार्ज घेतो, ब्रोकर पण GST घेईल, त्याच्यावरती फॉरवर्ड चार्ज आहे. आणि बॉरोवर जे कन्सिडरेशन पे करेल लेंडरला त्यावर रिव्हर्स चार्जमध्ये बॉरोवर GST देईल. क्लिअर आहे. आणि ते सर्व्हिसमध्ये येईल. सर्व्हिसेस इन्क्लूड्स फॅसिलिटेटिंग और अरेंजिंग ट्रान्झॅक्शन्स इन सिक्युरिटीज. गुड्स आहे, सर्व्हिसेस आहे, हे क्लिअर झालं. आता बोथ पण असू शकते ना, होली सप्लाय ऑफ गुड्स एक असेल, दुसरा होली सप्लाय ऑफ सर्व्हिसेस असेल. सप्लाय ऑफ बोथ गुड्स अँड सर्व्हिसेस हे तिसरं आहे. तुम्हाला गुड डिफाईन केलं, सर्व्हिस डिफाईन केलं. सप्लाय ऑफ एनिथिंग अदर दॅन गुड्स और सर्व्हिसेस लाईक मनी सिक्युरिटीज डज नॉट अट्रॅक्ट GST. मग तुम्ही गुड्स बघाल, सप्लाय गुड्स आहे का बघाल, सप्लाय सर्व्हिसेसचा आहे का बघाल. जर मनी अँड सिक्युरिटीज आहे तर मग सप्लायमध्ये कव्हर होणार नाही. नॉट अ सप्लाय, मनी आणि सिक्युरिटीज. पहिली लाईन जी आपली ऑल फॉर्म्स ऑफ सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और बोथ, इथपर्यंत कळलं. आता सेल ट्रान्सफरिंग द प्रॉपर्टी इन गुड्स फ्रॉम वन टू अनदर अपॉन व्हॅल्युएबल कन्सिडरेशन. मालकी हक्क आपण ट्रान्सफर करतो आणि गुड्सची गुड्सचा कंट्रोल आणि कस्टडी पण दुसऱ्याला देतो. मालकी हक्क पण दिला आणि तुम्हाला त्या गुड्सवरती कंट्रोल कस्टडी काही करा त्या गुड्सचा तुम्ही तुमच्या कंट्रोलमध्ये, तुमच्या कस्टडीमध्ये तुम्हीच मला करा. त्याला सेल म्हणणार ना. ट्रान्सफर सेल क्लियर आहे. ट्रान्सफर एनी ट्रान्सफर ऑफ गुड्स और राइट्स इन गुड्स और ऑफ अनडिवाइडेड शेअर इन गुड्स विदाउट ट्रान्सफर ऑफ टायटल देअर ऑफ.
टायटल ट्रान्सफर नाही केलं. एनी ट्रान्सफर ऑफ गुड्स आहे, गुड्स दिले म्हणजे कस्टडी आणि कंट्रोल दिला. ट्रान्सफर केव्हा म्हणायचं, किंवा राईट इन गुड्स दिला. अनडिवायडेड शेअर इन गुड्स विदाउट ट्रान्सफर ऑफ टायटल. ट्रान्सफरमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी येतात. ट्रान्सफर केलं. बार्टर, टू एक्सचेंज वन कमोडिटी, टू एक्सचेंज वन कमोडिटी फॉर अनदर विदाउट यूज ऑफ मनी. तुम्ही तांदूळ द्या मला, मी तुम्हाला गहू देतो. एक गुड्स दिला, एक गुड्स घेतला. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला सांगतो तू माझे कपडे धुवून दे आणि इस्त्री करून दे, मी तुझे केस कापतो. हे एक्सचेंज सर्व्हिसचे. एक व्यक्ती सांगतो मी तुला तांदूळ देतो, तू माझे कपडे धुवून दे. हे गुड्स आणि सर्व्हिसचं एक्सचेंज झालं. सॉरी, एक्सचेंज नाही, बार्टर झालं. कुठल्याही प्रकारचा कन्सिडरेशन दिलं जात नाही. गुड्स समोर गुड्स द्या, सर्व्हिस समोर सर्व्हिस द्या, किंवा गुड्स समोर सर्व्हिस द्या. याला काय म्हणाल, बार्टर. मग एक्सचेंज काय असेल, एक्सचेंज काय असेल, तुम्ही जुनी गाडी देऊन नवीन गाडी घेता. नवीन गाडीची किंमत 5 लाख आहे. जुनी गाडी द्या आणि नवीन गाडी घ्या. जुन्या गाडीचे तुम्हाला 25,000, 50,000, 1 लाख रुपये कमी होतील. मोबाईलला काय करता, नवीन मोबाईल घ्यायचा आहे 50,000चा. जुन्या मोबाईलची किंमत काय, ते म्हणतात 5,000 कमी करून देऊ तुम्हाला. 5,000 कन्सिडरेशन तुम्हाला कमी द्यायला लागेल जुना मोबाईल दिला तर. त्याला काय म्हणतो आपण, एक्सचेंज. मला नवीन टी व्ही घ्यायचा आहे, माझा टी व्ही जुना झाला आहे, पण जुन्या टी व्हीचं मी काय करू, एक्सचेंज ऑफर. एक्सचेंज ऑफर म्हणजे काय, हा देऊन तो घ्यायचा नाही आहे, काही पैसे पण द्यायचे त्याबरोबर. काही म्हणजे 90% पैसे द्यायला लागणार आहेत. त्याला काय म्हणतो आपण, एक्सचेंज. बार्टरमध्ये कन्सिडरेशन काहीच नाही आहे. गुड्सच्या अगेन्स्ट गुड्स. मी असं कधी ऐकलं आहे का की बार्टर ऑफर, नाही ना, एक्सचेंज ऑफर आहे. कळलं फरक, बार्टर आणि एक्सचेंज. एक्सचेंज, टू स्वॅप, टू पार्ट विथ, गिव्ह और ट्रान्सफर फॉर अन इक्विव्हलंट विथ द यूज ऑफ मनी. टू स्वॅप, टू पार्ट विथ म्हणजे काही भागाचे पैसे आहेत ते तुम्ही त्या वस्तूने देता. काही कन्सिडरेशन त्या वस्तूने दिलं जातं, बाकी कन्सिडरेशन तुम्हाला कॅशमध्ये द्यायला लागतं. वेगळा इनवॉइस काय, आपल्याकडे व्हॅल्युएशन सेक्शन 15 आहे. त्यामध्ये जर एक्सचेंज किंवा एक्सचेंज जर का केलं गेलं तर कशा प्रकारे इनवॉइसमध्ये दाखवलं पाहिजे ते, हा पॉईंट येईल. हा पॉईंट येईल व्हॅल्युएशनमध्ये. कारण जीएसटी कशा प्रकारे घेणार तुम्ही, कशा प्रकारे घ्यायला पाहिजे, जीएसटीचा चार्ज कसा यायला पाहिजे. आता जे ॲडमिनिस्ट्रेशन पर्पज आहे, तुझा क्वेश्चन आहे की काही वस्तू दिली तर काय इनवॉइस, बघ कसं होतं की तुम्ही कन्सिडरेशन तर तेच पे कराल ते तुम्हाला देणं लागतं. जीएसटीचा चार्ज कसा येईल, व्हॅल्युएशनप्रमाणे येईल. व्हॅल्युएशनप्रमाणे जीएसटीचा चार्ज येईल. आणि इनवॉइसमध्ये, इनवॉइससाठी सेक्शन 31 आहे. त्याचा रूल 46 पासून वेगवेगळे रूल आहेत. कुठला रूल ॲप्लिकेबल होतो त्या रूलप्रमाणे काय कंटेंट पाहिजेत इनवॉइसमध्ये ते आले पाहिजेत. सप्लाय आहे, जीएसटी येईल. आता सप्लायमध्ये जर तुम्ही एक्सचेंज करताय तर त्या एक्सचेंजमध्ये कुठल्या व्हॅल्यूवर जीएसटी लागला पाहिजे. जसं आपण एक्झाम्पलला बघितलं की तुमच्याकडे 50,000चा मोबाईल आहे. जर तुम्ही मोबाईल घ्यायला गेलात आणि तुम्ही त्याच्या अगेन्स्ट जुना मोबाईल देत नाही तर जीएसटी कुठल्या अमाऊंटला येईल, 50,000ला येईल ना, 50,000 प्लस जीएसटी.
पण जर तुम्ही एक्सचेंजमध्ये जुना मोबाईल दिला, तुम्हाला कॅश पे किती करायची आहे? 45,000. मग GST किती अमाऊंटवर लागेल? 45 का 50? हे तुम्हाला सांगितलं आहे व्हॅल्युएशनमध्ये. की तुम्ही एक्सचेंज जरी करत असाल, तुम्ही कन्सिडरेशन पे करताय. 5,000चा मोबाईल दिलाय जुना आणि 45,000 कॅश देत आहे, म्हणजे तुम्ही 50,000 रुपीज पे केले ना, मग GST काय लावणार 45,000 वरती? मी तुम्हाला 45,000 ऑनलाईन देतो आणि 5,000 कॅश देतो. तुम्ही तेव्हा म्हणाल का की जेवढे ऑनलाईन दिलेत ना त्यावर GST लावा, जी कॅश दिली त्यावर GST नको? इज इट पॉसिबल? मग तुम्ही 5,000च्या ऐवजी 5,000चा मोबाईल दिला, तर GST 50,000 वरती पाहिजे का 45,000 वरती पाहिजे? त्याने जो सप्लाय केला आहे त्याची कॉस्ट किती आहे? 50,000. आणि त्याने जे कन्सिडरेशन घेतलं आहे ते कॅशमध्ये घेतलं आहे 45,000 आणि काइंडमध्ये किती घेतलं आहे? 5,000. मग GST किती अमाऊंटवरती पाहिजे? काय योग्य वाटतं, काय अयोग्य वाटतं, सेक्शन 15 घेऊ तेव्हा आणखी डिटेलमध्ये डिस्कस करू. पण जस्ट तुम्हाला मी आता एक सांगितलं, तू विचारलं म्हणून मी सांगितलं. बाकी जे देणं घेणं आहे, आता तो मोबाईल घेणार तो 5,000चा, तो परत तो विकेलच ना, त्यावर परत त्याला GST भरायचंच आहे. तो जेव्हा आपल्याकडनं 5,000 घेतो तेव्हा तो रिपेअर करून किंवा आणखीन त्याला व्यवस्थित रिमॉडेलिंग करून तो विकेलच ना परत. आपल्याकडे कस्टमर नाही आहे म्हणून आपल्याला 5,000 विकायला लागतो, पण त्यांच्याकडे नक्की जास्त अमाऊंटला ती वस्तू विकली जाते. लायसन्स, लायसन्स आहे परमिशन ग्रँटेड बाय कॉम्पिटंट ऑथॉरिटी टू एक्झरसाइज सर्टन प्रिव्हिलेजेस. जो ओनर असतो तो त्या गुड्सवरती तुम्हाला किंवा ती गुड्स किंवा जे काय सर्व्हिस आहे तुम्ही ते करा, ह्याच्या तुम्हाला काय मिळतं? परमिशन. विदाउट सच ऑथोरायझेशन द ॲक्टिव्हिटी वुड हॅव कॉन्स्टिट्यूटेड ॲज इलिगल ॲन ॲक्ट. लायसन्सचा अर्थ काय होतो? तुमचं एक घर आहे, ते घर कोणती लॉक खोलेल त्यात राहील, इलिगल होईल ना. पण तुम्ही एखाद्याला ऑथोराईज केला की अरे जा माझ्या घरात जाऊन तू राहा, ही जी परमिशन आहे, सॉफ्टवेअर वापरतो आपण, हे सॉफ्टवेअर बनवलं आहे तुम्ही वापरा, हे लायसन आहे. रेंटल, रेंटल म्हणजे पिरियॉडिकल पेमेंट फॉर द यूज ऑफ अनदर प्रॉपर्टी. लीज, कॉन्ट्रॅक्च्युअल ॲग्रीमेंट बाय विच वन पार्टी कन्वेज an estate in property to another party for a limited period subject to various conditions in exchange for something of value but still remain ownership. आता रेंटलमध्ये जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी वापरण्याचे मर्यादित अधिकार मिळतात आणि लीजमध्ये अशा प्रकारचं कॉन्ट्रॅक्च्युअल ॲग्रीमेंट केलं जातं ज्यामध्ये ओनरशिप ट्रान्सफर केली जात नाही पण बाकी बरेचसे अधिकार मिळतात लीजमध्ये. जर तुम्ही लीज ॲग्रीमेंट केलं एखाद्या सोसायटीमधल्या शॉपचं किंवा एखाद्या हाऊसिंग सोसायटीमधल्या रेसिडेन्शियल फ्लॅटचं, सोसायटीची जी मीटिंग असेल ना मेंबर्सची, तुमच्याकडे तुम्ही मेंबर नाही आहात सोसायटीचे पण तुमच्याकडे लीज ॲग्रीमेंट आहे, तर तुम्ही ती मीटिंग अटेंड करू शकता. ज्यांनी कोणी लीज ॲग्रीमेंट केलं आहे तुमच्याबरोबर ओनरनी, त्यांनी तुम्हाला सगळे राईट्स त्या ॲग्रीमेंटमध्ये दिलेले असतील, तुम्ही काही करू शकता. लीजवर आहे. डिस्पोजल, रिमूव्हल, डिस्कार्डिंग, क्लिअरन्स, डम्पिंग, थ्रोईंग अवे ऑफ बिझनेस असेट फ्रॉम पार्ट ऑफ सप्लाय.
एखादी वस्तू आपल्याला विकता येईल तर आपण विकतो, पण ती विक्री करण्याजोगी नाही आहे, ते काढून टाका. आता एखादी मशिनरी आहे, तुम्हाला प्रॉपर आउटपुट मिळत नाही आहे. तुम्ही एखादा कम्प्युटर घेतला होता, यावेळेत विंडोज 98 होतं, मग विंडोज 7 आलं, विंडोज 10 आलं. आता जो विंडोज 98चा कम्प्युटर आहे तो कोण वापरणार आहे? कोण घेणार पण नाही तो. अशा प्रकारची आउटडेटेड मशिनरी असेल तर ती आपण काय करतो, भंगारमध्ये देतो, स्क्रॅपमध्ये देतो. मग त्याला डिस्पोजल म्हटलं जातं. डिस्पोजल म्हणजे रिमूव्हल, डिस्कार्डिंग, क्लिअरन्स, डम्पिंग, थ्रोईंग अवे ऑफ बिझनेस असेट फ्रॉम पार्ट ऑफ द सप्लाय. ओके. आपण सेल, ट्रान्सफर, बार्टर, एक्सचेंज, लायसन्स, रेंटल, लीज आणि डिस्पोजलचा अर्थ गुड्सच्या संदर्भामध्ये काय असू शकतो हे इथे बघतोय. ओके. गुड्स असेल, कुठे प्रॉपर्टी असेल, ती वापरण्याचे अधिकार दिले त्याला आपण लायसन्स म्हणतो. ओके. आता सर्व्हिसला आपण सेल म्हणू शकतो का? सर्व्हिस विकली असं म्हणतो का आपण? पण इनवॉइस बनवतो ना. प्रॉफिट अँड लॉसला जिकडे आपण गुड्स दाखवतो तिकडे सर्व्हिस पण दाखवतो ना. फर्निचर हाऊस सोल्ड फर्निचर टू, हे एक्झाम्पल आहे. आता आपण जे बघितलं इकडे त्याचं हे एक्झाम्पल आहे. सेल, ट्रान्सफर, बार्टर, एक्सचेंज, लायसन्स, रेंटल, लीज, डिस्पोजल. आता याच्यामध्ये तुम्ही सेलच्या, तुम्ही गुड्सच्या प्रमाणे विचार कराल तर गुड्सचा सेल होईल, ट्रान्सफर होईल, बार्टर होईल, एक्सचेंज होईल, डिस्पोजल होईल. गुड्स वापरण्याचे अधिकार दिले, गुड्स वापरण्याचे अधिकार दिले किंवा गुड्स वापरायला दिले, त्याचं एक कन्सिडरेशन घेतलं तर रेंट येईल, लीज येईल. पण गुड्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यू बघाल तर गुड्सचा सेल होऊ शकतो, गुड्स ट्रान्सफर होतात, गुड्स बार्टर होतात, गुड्स एक्सचेंज होतात आणि गुड्स डिस्पोज होतात. हे फक्त गुड्स करतात हे ॲप्लिकेबल आहे. लायसन्स, रेंटल, लीज हे गुड्ससाठी ॲप्लिकेबल होत नाही. गुड्सचं लायसन्स दिलं तर ते गुड्सची सर्व्हिस होत नाही, मग ते गुड्सचा सप्लाय होत नाही, तो सप्लाय होईल सर्व्हिसचा. गुड्स वापरण्याचा अधिकार दिला, लायसन्स आहे, सर्व्हिसमध्ये जाईल. आपण जी डेफिनेशन बघितली गुड्सची, गुड्समध्ये काय कव्हर होतं? तुम्ही ते सेल करू शकता, ते ट्रान्सफर करू शकता, गुड्सचं बार्टर होतं, गुड्सचं एक्सचेंज होतं आणि गुड्स डिस्पोज होतं. मग ते समजण्याकरता एक्झाम्पल दिले. फर्निचर हाऊस सोल्ड फर्निचर टू मिस्टर गणेश. दिस विल बी ट्रीटेड ॲज सप्लाय ऑफ गुड्स बिकॉज ऑन सेल द टायटल ऑफ द फर्निचर इज ट्रान्सफर्ड टू मिस्टर गणेश. मालकी हक्क दिला, कंट्रोल दिला, कस्टडी दिली, काय करायचं ते कर, आजपासून तू मालक आहेस, याला आपण सेल म्हणतो. फर्निचर हाऊसनी फर्निचर विकलं मिस्टर गणेशला. आता ट्रान्सफरमध्ये बघा काय 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 होऊ शकतं. ट्रान्सफर बिटवीन ब्रँचेस, बिटवीन फॅक्टरी आणि वेअरहाऊस. हे ट्रान्सफर कसलं होतं? गुड्सचं होतं. विशाल बाईज अ डम्प ट्रक फॉर रुपीज 1,25,000 under a hire purchase agreement with a bank. The ownership of the truck is carried by the bank until the company makes full payment of the hire purchase loan amount. This hire purchase transaction is a supply of goods and subject to GST. त्यांनी लोनवरती घेतली गाडी, तो गाडी विकू शकत नाही, पण जो कोण सप्लायर आहे त्या गाडीचा त्याकडनं काय घेतो? तो गाडी घेतो. जो सप्लायर आहे तो तुम्हाला लोन पण करून देतो बँकेतनं. ते बँकेमध्ये त्या तुमच्या डॉक्युमेंटमध्ये त्या व्हेकलच्या मेन्शन केलं जातं की ही गाडी लोनवर घेतलेली आहे. जो पण तिकडे बँकेचा शिक्का आहे, लोनवर गाडी आहे, लोन क्लिअर नाही आहे, तोपर्यंत ओनर ती गाडी विकू शकत नाही. पण ट्रान्सफरचं झालं. बार्टर बघितलं आपण, एक्सचेंज बघितलं, डिस्पोजल म्हणजे काय? गुड्स वापरण्याजोगे नाही आहेत, स्क्रॅपमध्ये दिले, रिमूव्ह केले,
किंवा किंवा स्क्रॅपमध्ये पण घेत नाही गोल्ड गुड्स, अशी परिस्थिती येते. ओके, मग काय केलं, ते रिमूव्ह केले. काय नाशिवंत पदार्थ असतात, बरोबर आहे. ब्रेड आहे, एक्सपायरी डेट संपली, काय करणार तुम्ही त्या गुड्सचा? ज्याला कोणाला डिस्कार्ड करायला सांगू त्याला सांगायला लागेल पैसे घे आणि याचं काहीतरी विल्हेवाट लाव. सप्लाय इन द कॉन्टेक्स्ट ऑफ सर्व्हिसेस. आता सर्व्हिसेस इथे मग तुम्हाला पॉईंट सांगितला की सेल तुम्ही गुड्सचं करू शकता. सर्व्हिसच्या केसमध्ये काय म्हणाल, द टर्म सेल इज नॉर्मली यूज फॉर गुड्स, फॉर सर्व्हिस इट कॅन बी कन्सिडर. मग कसं होतं, वरती आपण जेव्हा टायटल वाचलं की, एक मिनटं, हे जे वाचलं आपण, ऑल फॉर्म्स ऑफ सप्लाय ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ, हे जेव्हा वाचलं आपण, ज्या ज्या वेळेस आपण ह्याचा विचार करतोय सेल, तुम्ही दोन्ही अँगलने विचार करा. जे आपल्याला सांगितलं जात आहे तो सेल गुड्सचा आहे का सर्व्हिसचा आहे का दोन्हीच आहे. आता फर्निचर हाऊसने फर्निचर सेल केलं, हे सेल कसलं आहे, गुड्सचं आहे. आता आपण बघतोय फॉर सर्व्हिस इट कॅन बी कन्सिडर्ड ॲज प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस. फॉर एक्झाम्पल, मिस्टर एक्स इज प्रोव्हाइडिंग GST consultation to his client. This is a provision of service by Mr. X to his client. जसे आपण प्रॉफिट काढतो, प्रॉफिट किती आहे, सेल मायनस परचेस. मग त्या तुम्ही कॉन्ट्रॅक्टमध्ये बघाल तर मग तुम्ही त्या सर्व्हिसला म्हणून जी अमाऊंट मिळते, जी कन्सेशन मिळतं, त्याला तुम्हाला सेल म्हणायला लागेल ना. टॅक्स कशावर भरायचा आहे, इन्कम टॅक्स प्रॉफिटवरती. मग प्रॉफिट काढण्याकरता फॉर्म्युला काय, सेल मायनस परचेस. मग परचेसमध्ये काय येतं, तुम्ही गुड्स घेतलेत ते पण येईल आणि तुम्ही जे एक्सपेन्स पे केलेत कुठल्या सर्व्हिसवरती ते पण येईल. सेल मायनस परचेस. मग परचेसमध्ये फक्त गुड्स असतात का, नाही, पण सर्व्हिस असते का, नाही. तर तुम्ही कुठल्या व्ह्यूमधनं बघताय त्याप्रमाणे तुम्हाला सेल हा गुड्सचाही होतो, परचेस हा गुड्सचाही होतो, आणि परचेस हा वेगळ्या पर्स्पेक्टिव्हमधनं सेल किंवा परचेस हा सर्व्हिसचा पण होतो असं आपण म्हणू शकतो, वेगळ्या उद्देशाकरता. ट्रान्सफर. अ वेडिंग प्लॅनर हायर्स द सर्व्हिसेस ऑफ पेंडल, मंडप असतो ना, और शामियाना कॉन्ट्रॅक्टर वेअर इन द सप्लाय ऑफ फर्निचर. आता एखादा वेडिंग प्लॅनर आहे जो प्लॅनिंग करतो आणि त्याला वेगवेगळ्या सर्व्हिसेस हायर करायला लागतात वेडिंग प्लॅनरला. मग त्यांनी पेंडल काय केलं, मागवलं कोणाकडनं, चेअर मागवल्या असतील, आणखी कुठल्या गोष्टी मागवल्या असतील. सप्लाय ऑफ फर्निचर बाय द कॉन्ट्रॅक्टर, द टायटल विच इज रिमेन विथ हिम इज यूज बाय द वेडिंग प्लॅनर फॉर अ शॉर्ट ड्युरेशन इज अ सप्लाय ऑफ सर्व्हिस अँड लायबल टू GST. ट्रान्सफर गुड्सच झालंय, ते गुड्स तो परत करणार आहे. ओनरशिप पण कोणाची आहे, ओनर त्याचीच राहील, फक्त काही कालावधी करता त्या इव्हेंट करता ते गुड्स घेतले आणि परत केले. सप्लाय ऑफ सर्व्हिस असेल, शॉर्ट इज सप्लाय ऑफ सर्व्हिस. पण ट्रान्सफरमध्ये हे येईल, हे पण ट्रान्सफर आहे, हे ट्रान्सफर आहे. ओके, कशाला गुड्स म्हणावं कशाला सर्व्हिस म्हणावं हे आपल्याला शेड्यूल 2 मध्ये बघायचंच आहे. बार्टर, मी मगाही सांगितलं की दोघांनी एकमेकांना सर्व्हिस दिली, एकाने दुसऱ्याचे कपडे वॉश केले आणि दुसऱ्याने त्याचे केस कापले, काही असेल, बार्टर आहे. लायसन्स required for the use of software, for example use of Tally software. A rental, furniture house supplied furniture to Mr. Rakesh on the rental basis for a period of 3 months. This amount supply of service because furniture is transferred for Mr. Rakesh usage and the title of the furniture is still with furniture house. तुम्हाला वरती पण ट्रान्सफर होतं ना, म्हणजे कन्सिडरेशन घेतलं त्याला आपण रेंट म्हणू शकतो ना, म्हणू शकता. इंटरेस्ट बेसिसवरती त्यांनी गुड्स घेतले आणि परत केले.
त्याला ट्रान्सफर बघा, त्यात इन्क्लूडमध्ये गोष्टी द्या. फॉर्म आहे ना, हा पण एक फॉर्म आहे. त्या फॉर्मला तुम्ही ट्रान्सफर म्हणा किंवा रेंटल म्हणा. लीज आहे, स्पेशल ॲग्रीमेंट आहे, विशेष अधिकार आहेत, ते लीज आहे. ओके. आता बोथमध्ये बघा, जसं एक इथे आपण अर्थ समजून घेतोय की बोथमध्ये काय येऊ शकतं, का त्यांनी बोथ दिलाय, बोथ त्यांनी का दिलाय. गुड्स क्लिअरली कळतं की गुड्स आहे, सर्व्हिस क्लिअरली कळते सर्व्हिस आहे. एक वर्क कॉन्ट्रॅक्ट आणि दुसरा रेस्टॉरंट किंवा कॅटरिंग, याच्यामध्ये GST पूर्वी हॉटेलमध्ये तुम्ही गेला असाल कधी, GST येण्यापूर्वी कधी बिल बघितलं असेल तर त्यामध्ये त्या हॉटेलला वॅटचा पण नंबर घ्यायला लागायचा आणि सर्व्हिस टॅक्सचा पण नंबर घ्यायला लागायचा. तुम्ही जर कोल्ड्रिंक एखाद्या दुकानात गेला आणि काउंटरवरती परचेस केलं कोल्ड्रिंक, तर MRPनेच तुम्हाला घ्यायला लागेल. MRP पेक्षा जास्त किंमत घेतली जाऊ शकत नाही. पण जर तुम्ही हॉटेलमध्ये गेलात आणि तुम्हाला एक टेबल खुर्ची बसायला दिली, पंखा AC वॉटेवर असेल, त्याचा किती चार्ज लावावा तो चार्ज तो हॉटेल ओनर लावू शकतो. कोल्ड्रिंकची किंमत 25 रुपये, तो सांगेल 100 रुपये कोल्ड्रिंक प्यायची. मोठ्या मोठ्या हॉटेलला काय असतं, 5 स्टार हॉटेलला काय असतं, गुड्सची किंमत किती असते. जो समजा जे कंटेनर वापरले, तांदूळ काय, गहू काय, तेल तूप काय, त्याची किंमत काय 5 स्टार हॉटेलला वेगळी असते का, तेवढी असते ना. पण राईस प्लेटची किंमत एखाद्या टपरीवरती 50 रुपये असेल, तिथे 5,000 रुपये असेल. त्या 5,000मध्ये फूड किती रुपयाचं असणार आहे, त्यात दोन्ही आहे ना. पण तुमची बडदास्त ठेवली गेली, तुमचा जो आदर सत्कार केला गेला, ते चार्जेस ते लावणार आहेत ना. मग सर्व्हिस आहे त्यामध्ये, छोट्या प्रमाणात का होईना सर्व्हिस आहे आणि मोठ्या प्रमाणात का होईना सर्व्हिस आहे. मग सर्व्हिस टॅक्स लागेल का त्याच्यावरती. आणि फूड सर्व केला गेला आहे, इनवर्ट सप्लाय पण फूड्स आहे, तो प्रोसेस करून फिनिश प्रोडक्ट पण फूडच आहे. ह्यात बोथ आहे ना, ह्याच्यामध्ये बोथ आहे. पण आता ते काय म्हणतात की वर्क कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस आहे. शेड्यूल 2 मध्ये तुम्ही जाल, ते सांगतात की पहिले आमचं भांडण होतं, आम्ही वेगवेगळे होतो, आता आम्ही दोघांनी मिळून हा टॅक्स घेतोय, राज्य आणि केंद्र सरकार. आता सर्व्हिस आहे, तुम्ही द्या टॅक्स, सर्व्हिस म्हणून टॅक्स आहे. वर्क कॉन्ट्रॅक्टमध्ये काय येतं, बिल्डिंग आहे, कन्स्ट्रक्शन आहे, फॅब्रिकेशन आहे, कम्प्लिशन आहे, इरेक्शन, इन्स्टॉलेशन, फिटिंग आउट, ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या प्रोसेस आहेत किंवा सर्व्हिसेस आहेत, ह्या जर इम्युबल प्रॉपर्टीवर दिल्या तर हे वर्क कॉन्ट्रॅक्ट आहे. मॉडिफिकेशन, रिपेअर, मेंटेनन्स, इनोव्हेशन, अल्टरेशन और कमिशनिंग of any immovable property wherein transfer of property in goods is involved in the execution of such contract. म्हणजे हे बनवत असताना त्यात काही गुड्स दिले जातात. कन्स्ट्रक्शन करायचं आहे म्हणजे आर्किटेक्ट सर्व्हिस आली, फॅब्रिकेशन आहे, कम्प्लिशन आहे, याच्यामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे काही स्किल वापरले जातील. रिपेअर आहे, मेंटेनन्स आहे, रिनोव्हेशन, अल्टरेशन आहे, याच्यामध्ये काही गुड्सही येतात, सर्व्हिसही येते, लेबर वापरले जातात. हे सगळं करत असताना तुम्हाला लेबर सर्व्हिसही मिळेल, स्किल सर्व्हिस पण मिळेल आणि गुड्स पण ट्रान्सफर होतील. हे वर्क कॉन्ट्रॅक्टमध्ये येतं. क्लॉज 119 सेक्शन 2. आणि कॅटरिंग सर्व्हिस आहे, ह्याच्यामध्ये कॅटरिंग सर्व्हिसमध्ये फक्त अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन जर असेल, ते सोडून बाकी कुठलंही ड्रिंक किंवा कुठलंही फूड असेल त्याच्यावरती GST लागेल. आणि हे पण आता सर्व्हिस म्हणून सांगितलेली. त्यामुळे बोथ त्यांनी दिलाय. पण तुम्ही बघाल जर शेड्यूल 2 मध्ये डिफाईन केले कशाला गुड्स म्हणायचं, कशाला सर्व्हिस म्हणायचं, तर मग बोथची गरज काय. बोथची गरज येते कुठे.
मग त्यांनी डिफाईन केलं ना तिकडे. मी तुम्हाला सांगतो बघा कसं आहे, त्यांनी सेफ साईड म्हणून बोथ वापरला असेल, पण तुम्ही जसं आपण सेक्शन पुढे पुढे बघत जाऊ, तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा, खरंच बोथची गरज आहे का? का त्यांनी सेफर साईड दिला आहे? काहीतरी कोणीतरी वेगळा पिल्लू सोडू नये म्हणून बोथ दिला आहे. कशा करता बोथ दिला आहे? तुम्ही डिफाईन केलं आहे गुड्स कशाला म्हणावं, गुड्स नाही सर्व्हिस म्हणून डिफाईन केलं आहे. प्लस तुम्ही शेड्यूल 2 काढताय, कशाला गुड्स म्हणावं, कशाला सर्व्हिस म्हणावं, मग बोथची गरज काय? एक प्राणी चाललाय, बरोबर आहे, त्या प्राण्याला तुम्ही घोडा म्हणा. एक एरिया दिला तुम्हाला, जे MG रोड आहे, टपाल नाका ते मिरची गल्ली, जो प्राणी चालेल त्याला घोडा म्हणा. लॉ असाच असतो ना आपला. तुम्हाला दिसते की एक आडव आहे, पण लॉमध्ये दिलंय की टपाल नाका ते मिरची गल्ली कुठला प्राणी चालत असेल तर त्याला घोडा समजण्यात यावं. डीम टू बी हॉर्स. तुम्ही शेड्यूल 2 दिलंय की या सर्टन ऍक्टिव्हिटीज आहेत, याला तुम्ही गुड्स म्हणाल, याला तुम्ही सर्व्हिस म्हणाल, मग बोथ कशा करताय? जे काय प्रॉडक्ट आहे, जे काय चाललंय, जी काय ऍक्टिव्हिटीज आहे, त्यामध्ये गुड्स पण आहेत आणि सर्व्हिस पण आहे, पण तुम्ही सांगताना सर्व्हिस म्हणा. ठीक आहे, आम्हाला दिसतंय की ते गाढव आहे, आम्ही घोडा म्हणतो. आता घोडा म्हटल्यानंतर ज्या काही घोड्याच्या तरतुदी आहेत त्या लागू होतील. जे गुड्स आहेत ते गुड्सच्या तरतुदी लागू होतील. ज्या प्रोव्हिजन रूल्स गुड्ससाठी आहेत त्या लागू होतील. सर्व्हिस म्हटलं का सर्व्हिस करता जे काही ॲप्लिकेबल आहे ते सर्व्हिस करता ॲप्लिकेबल होईल. म्हणजे इनवॉइस कसा बनवायचा, गुड्सचा इनवॉइस कधी बनवायचा, वेगळे प्रोव्हिजन आहेत. सर्व्हिसचा इनवॉइस कधी बनवायचा, प्रोव्हिजन वेगळे आहेत. समजलं? ते सप्लाय गुड्सचं आहे तर इनवॉइस गुड्सचा सप्लाय होण्या अगोदर बनला पाहिजे, आणि सप्लाय सर्व्हिसचा आहे, सप्लाय झाल्यानंतर त्याचा इनवॉइस सर्टन पिरियडमध्ये बनवायला चालतो. आधी बनवला तरी चालतो, नंतर बनवला तर एक पिरियड दिला आहे त्यात बनवला पाहिजे. पण डिफाईन केलं ना तुम्हाला, गुड्स सर्व्हिस डिफाईन केलं आहे, शेड्यूल 2 पण दिलं आहे, मग बोथची खरंच गरज आहे का? तुम्ही जे काही शिकत राहाल विचार करत राहा की बोथची गरज आहे का. लॉ हा कधीच 100% कळत नसतो आणि लॉ हा कधीच क्लिअर नसतो, म्हणून त्यामध्ये अमेंडमेंट होत असतात, काम चालू असतं. त्यामुळे जिकडे काहीतरी सुटलंय ते पकडण्याकरता, जसं म्हणून बघितलं सांगितलं की 1A आणला, कारण तो चुकीच्या जागी गेला होता, त्याचा अर्थ बदलत होता, म्हणून मग त्याला 1A करण्यात आला. ओके, तसं जे बनवलंय लॉ मेकरनी ते आपण असं केल्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी ट्रॅकमध्ये येतील असं वाटतंय म्हणून केलंय. त्यामुळे बोथ काहीतरी त्यांना कॅच करण्याकरता त्यांनी बोट ठेवलाय, पण खरंच त्याची गरज होती का? तुम्हाला असे प्रश्न पडत राहतील तर याच्यामध्ये जसे अमेंडमेंट होतात इथे काहीतरी चुकीचं वाटतंय असं लोकांना वाटत राहतं, आणि मग ते त्यावरती बोट ठेवतात. मग गव्हर्नमेंटला पटतं की चुकीचं आहे, मग अमेंडमेंट होते. ते जर आपल्याला कळलं तर आपण लॉ समजण्याच्या क्षमतेवरती आहोत, गेलोत, समजायचं. जो आज्ञाधारक व्यक्ती असतो ना तो लॉ नाही शिकू शकत. इथे बंडखोर होती पाहिजे लॉ शिकायला. कशाला पाहिजे हे, खरंच गरज आहे कायची? आज्ञाधारक व्यक्तीला प्रश्न पडत नाही. कळलं एवढं? ऑल फॉर्म्स ऑफ सप्लाय गुड्स और सर्व्हिसेस और बोथ, सेल, ट्रान्सफर, बार्टर, एक्सचेंज, लायसन्स, रेंटल, लीज, डिस्पोजल. कळलं? मेड आणि ॲग्रीड टू बी मेड. आता मेड गुड्स आर ऑलरेडी डिलिवर्ड और सर्व्हिस इज ऑलरेडी प्रोव्हाइडेड टू द रिसिपियंट. संपला ट्रान्झॅक्शन. ओके. मिस्टर ए, example of goods. Mr. A, a trader who is in the business of selling electronic items, has made the delivery of TV to the customer location. Service case मध्ये Mr. X, who is a CA, has provided the service of income tax audit for his client XYZ Limited.
XYZ प्रायव्हेट लिमिटेड. हे काय झालं? मेड. दिले गुड्स, डिलिव्हर केली, सर्व्हिस ऑडिट करून झालेलं आहे, ऑडिट पूर्ण केलं, मेड. पण जर मी ॲडव्हान्स घेतला, ॲग्री टू बी मेडमध्ये 2 पॉईंट आहेत. एक ॲडव्हान्स घेतला, ॲडव्हान्स, आणि दुसरं ॲग्रीमेंट केलं की फ्युचरमध्ये मिळेल तुम्हाला. तुम्हाला गुड्स हवेत का? कन्फर्म आहे? 10% ॲडव्हान्स द्या, उद्या मिळतील, परवा मिळतील. तुमचं नक्की ते ॲडव्हान्स द्या, तर मी मागवीन. मी गुड्स मागवीन, तुम्ही मग घेणार नाही, माझा लॉस होईल. ॲडव्हान्स आहे ना. काही गोष्टीत बिल्डर आहे, आर्किटेक्ट आहे, हे बिल्डिंगचं तुम्ही काम करायचं, काम करणार, पूर्ण करणार, प्रॉपर करणार, ॲग्रीमेंट करा. मग कंडिशन्स काय, पेमेंट कंडिशन्स काय, कशा प्रकारे काम करणार, सगळ्याचं ॲग्रीमेंट होतं ना. ओके. ॲग्री टू बी मेड, दिस इज स्पीड अप इन 2 parts. देर इज एन ॲग्रीमेंट फॉर सप्लाय ऑफ गुड्स or service or provision of service. And दूसरा, an advance has been received against the supply of goods or provision of service. Example of goods बघा आता. Mr. M, a trader in imitation jewelry, has taken an advance from his customer Miss Y to supply it at a later date. Okay. And services supply, Mr. B, an architect, has entered into a contract with Mr. C, his client, to design Mr. C's house. Made, agreed to be made. दोन्हीमध्ये फरक कळला? कुठपर्यंत आलो आपण? All forms of supply of goods or services or both, such as sale, transfer, barter, exchange, license, rental, lease, disposal, made or agreed to be made for a consideration. पुढे काय? For a consideration. कन्सिडरेशनचा तुमच्या बोलीभाषेमध्ये अर्थ काय? कन्सिडरेशन मीन्स काय? हां, तुम्ही हॉटेलमध्ये जाता, बरोबर आहे. जे बिल येतं, तुम्ही जे पेमेंट करता, त्याला तुम्ही काय म्हणाल? तुम्ही मोबाईल घेतला, त्या मोबाईलच्या अगेन्स्ट तुम्ही जुना मोबाईल दिला आणि कॅश दिली, याला तुम्ही काय म्हणाल? ते शब्द नका वापरू, एक्सचेंज ते मी ते म्हणत नाही. मोबदला, एका शब्दात काय म्हणेल? मोबदला आहे ना. ऑडिटरने ऑडिट केलं तर ऑडिटरचे पेमेंट घेतो, त्याला तुम्ही काय म्हणाल एका शब्दामध्ये? मराठीमध्ये त्याचा अर्थ काय? मोबदला योग्य आहे. कन्सिडरेशन मीन्स मोबदला ना. ते काम करण्याची किंमत किंवा ते गुड्स आहेत त्याची किंमत जी अदा केली जाते, बरोबर आहे, ती तुम्ही मग कॅशमध्ये द्या, काइंडमध्ये द्या. त्याला मोबदला शब्द योग्य आहे ना. कन्सिडरेशन मीन्स मोबदला असं म्हणू शकतो ना आपण. कन्सिडरेशन इन, आपण इतका शब्द वाचला कन्सिडरेशन, तुम्हाला मराठीमध्ये त्याचा अर्थ काय वाटतो? तुम्ही ज्याला ट्रान्सलेट करताय म्हटलं कन्सिडरेशन मराठीत, तर ट्रान्सलेट काय कराल? मला हे विचारायचं. मोबदला किंवा त्याची किंमत हा शब्द योग्य आहे ना? काय तुम्हाला कुठला वेगळा शब्द असू शकतो वाटतं? हा शब्द योग्य नाही असं वाटतं? बरोबर आहे ना? ॲज पर सेक्शन 231 ऑफ CGST ॲक्ट. कसं बघा, पहिले ना एक आपण काही शब्द बघतो, त्याचे डिक्शनरी मिनिंग काय हे आपल्याला कळलं पाहिजे. डिक्शनरी मिनिंग आपल्यापुरता. ॲक्टमध्ये कसं असतं, लॉमध्ये कसं असतं, तर वायडर मिनिंग असतं. डिक्शनरी मिनिंगमधनं आपण आपल्या सोयीनुसार अर्थ काढतो. डिक्शनरीमध्ये एका शब्दाचे
2, 5, 10, 12, 15 अर्थ पण असतात काही शब्दांचे. समजलं ना काय? जेव्हा वाक्य आपण बघतो तेव्हा वाक्यामध्ये तो शब्द आल्यानंतर त्याचा संदर्भ काय, त्यावरना तो जो अर्थ आहे तो आपल्याला कळतो की नाही 10-12 अर्थ आहेत ना, इथे नक्की ह्या अर्थाने शब्द वापरलाय. डिक्शनरीमध्ये वेगवेगळे शब्द मिळतील आणि त्यात 3-4 शब्द एकमेकांना समानार्थी नसतात, जे वेगवेगळे अर्थ असतात. आता तुम्ही चौपाटी शब्द तुम्हाला मी अगोदर बोललो असं मला वाटतं. चौपाटी समुद्राचा एक भाग आहे, त्याला चौपाटी म्हणतात. पण चौपाटीवरती जिकडे वेगवेगळे पदार्थ विकणारे लोक असतात त्याचा एक समूह असतो. इथे भेळवाला आहे, पुढे आणखीन मग पाणीपुरी, आणखीन पुढे वडापाव, आणखीन पुढे पावभाजी, वेगवेगळे असे स्टॉल असतात ना तिकडे. त्यालाही लोक चौपाटी म्हणतात. आता डिक्शनरीमध्ये हा पण शब्द टाकला चौपाटी, समुद्राचा भाग. भौगोलिकदृष्ट्या भूगोलाच्या डिक्शनरीत बघाल चौपाटी म्हणजे त्याचा अर्थ वेगळा आहे. पण असं तो जसा बोलीभाषी शब्द आले तसे एकेका शब्दाचा अर्थ काय याचे 10-12 वेगवेगळे तुम्हाला असे शब्द सापडले. 2 शब्द येण्याशी काय अर्थच नसतो. पण जेव्हा तुम्ही समोर जेव्हा शब्द येईल तुम्हाला सगळ्यात पहिले काय आठवतं, आपल्या डिक्शनरीमध्ये ह्याचा अर्थ काय, डिक्शनरी मिनिंग काय हे पहिले आठवतं ना. कन्सिडरेशन मीन्स काय, शब्द जर का इंग्रजी आहे तर तुम्ही तुमची भाषा मराठी किंवा हिंदी आहे, मग तुम्ही किंवा आपण सिनेमे बघतो हिंदी, म्हणजे आपल्याला जवळच्या भाषा 2 आहेत, हिंदी इंग्लिश व्यतिरिक्त मराठी आणि हिंदी. पटकन आपल्याला अर्थ आठवतो. बरं वेळा असंही होतं आपल्याला शब्द मराठी आठवत नाही, हिंदी आठवतं. मी तुम्हाला एवढं सगळं आता सांगितलं. त्याचा उद्देश काय की तुम्हाला समजून घेण्याकरता एक दिशा मिळावी म्हणून मी हे एक्स्ट्रा डिसिजन केलं आता थोडंसं. कन्सिडरेशन इन रिलेशन टू द सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और बोथ इन्क्लूड्स. आता कन्सिडरेशनचं वाढलं मिनिंग आलं. ओके, कन्सिडरेशन म्हणजे काय, एनी पेमेंट मेड और टू बी मेड वेदर इन मनी और अदरवाइज. जुना मोबाईल देऊन नवीन मोबाईल घेतला, 45,000 मनीमध्ये दिले आणि अदरवाइज दुसरा मोबाईल दिला. इन रिस्पॉन्स टू और फॉर द इंड्यूसमेंट ऑफ द सप्लाय ऑफ गुड्स और सर्विसेस और बोथ वेदर बाय द रिसिपिएंट और बाय एनी अदर पर्सन but shall not include any subsidy given by the central government or a state government. तो भाग थोडा बट वाला नंतर बघू, ठीक आहे. आता तुम्ही वाचाल, बी पण वाचतो मी. द मॉनिटरी व्हॅल्यू ऑफ एनी ॲक्ट और फोरबियन्स इन रिस्पॉन्स टू और फॉर इंड्युसमेंट. इंड्युसमेंटचा अर्थ काय वाटतो, इन रिस्पॉन्स तुम्हाला कळेल. इंड्युसमेंट म्हणजे काय, डिक्शनरी मिनिंग काय इंड्युसमेंटचा. काय माहिती, प्रवृत्त करणे. एखाद्या काम करण्याकरता एखाद्या तुम्ही प्रवृत्त करता. ऑफ द सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और बोथ वेदर बाय द recipient or by any other person but shall not. हे पण इथे पण आहे, ठीक आहे. आणि खाली एक प्रोविजो आहे, प्रोव्हाइडेड दॅट डिपॉझिट गिवन इन द रिस्पेक्ट ऑफ द सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और बोथ शॅल नॉट बी कन्सिडर्ड. डिपॉझिट दिले ते कन्सिडरमध्ये येत नाही. तुम्ही एजन्सी घेतली एखाद्या कंपनीची, ती कंपनी सांगते की तुम्हाला आम्ही एजन्सी देऊ, तुम्हाला एक एरिया पण देऊ, तुम्हाला तिथनं ऑर्डर येतील, तुम्ही त्यांना सप्लाय करायचा, तुम्हाला आम्ही गुड्स देऊ, तुम्ही त्याचे आम्हाला विदिन 15 days पेमेंट करायचं, पण तुम्हाला आमच्याकडे 5 लाख रुपये डिपॉझिट द्यायला लागेल. तुम्हाला दर महिन्याला आम्ही 20-25 लाखाचा बिझनेस देऊ, पण आमच्याकडे तुम्हाला 5 लाख रुपये पहिले डिपॉझिट जमा करायला लागेल, ॲग्रीमेंट करायला लागेल, मग तुम्हाला आम्ही डिस्ट्रीब्युटर म्हणून अपॉइंट करू.
मॅन्युफॅक्चररला डिस्ट्रीब्युटरने डिपॉझिट दिलं. डिपॉझिट गिवन इन रिस्पेक्ट ऑफ सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और बोथ shall not be considered as payment made for such supply unless the supply हे सगळं मी तुम्हाला सांगतो. काय ठीक आहे, सगळं सांगतो. पहिले बघा कन्सिडरेशन काय. कन्सिडरेशन काय, क्लॉज ए मध्ये दिलं आहे एनी पेमेंट, दिलं आहे एनी पेमेंट, आणि क्लॉज बी मध्ये दिलं आहे मॉनिटरी व्हॅल्यू ऑफ एनी पेमेंट मनी अदरवाईज. मनी आणि अदरवाईज तुम्हाला मी क्लिअर केलं आहे. ओके, डायरेक्ट तुम्ही कॅश द्या किंवा मग कॅशची ऐवजी तेवढ्या इक्विव्हलंट कॅशची वस्तू दिली किंवा मग सर्व्हिस दिली, ती अदरवाईजमध्ये येते. जर एखादा ऑर्डर एखाद्या कंपनीला सांगतो किंवा एखाद्या त्याच्या क्लायंटला सांगतो की तुम्ही मला एक टी व्ही द्या, त्या टी व्हीची कॉस्ट 50,000 आहे आणि तुम्ही आता मला या वेळेला ऑडिटची माझी फीज आहे जी 1 लाख आहे ती 50,000 द्या. त्याने काय केलं, 50,000 कॅशमध्ये घेतले आणि 50,000 क्लायंटकडनं गुड्स घेतले, मनी अदरवाईज. आणि मग क्लायंटनी काय केलं, 50,000 कॅशमध्ये दिले, सॉरी ह्यांनी काय केलं 50,000 सर्व्हिस दिली, 50,000चं त्याच्याकडनं काय गुड्स घेतले. एकमेकांना ते काय ते एक्सचेंज करतायत गुड्सचं किंवा सर्व्हिसेसचं, ते पण काय कन्सिडरेशन आहे. कॅशमध्ये असो किंवा काइंडमध्ये असो, काइंड काय गुड्स आहे किंवा सर्व्हिस आहे, काही असू शकतं. एनी पेमेंट मनी अदरवाईज इन रिस्पॉन्स टू फॉर इंड्युसमेंट ऑफ सप्लाय ऑफ गुड्स. टी व्ही ओनरने काय केलं, त्या क्लायंटनी टी व्ही दिला 50,000चा, पण त्याच्या अगेन्स्ट त्याला 50,000 मिळाले का, नाही. त्याला ऑडिट सर्व्हिस मिळते ना, त्याला 50,000ची ऑडिट सर्व्हिस मिळते. आणि ऑर्डरला काय मिळतं, 1 लाख फीज आहे, तो 50,000 कॅशमध्ये घेतो आणि 50,000चे गुड्स घेतो. इन रिस्पॉन्स टू सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और बोथ. कोणाकडनं, रिसिपियंटकडनं किंवा एनी अदर पर्सनकडनं. मी ए आहे, मी बी कडनं काही गुड सर्व्हिस घेतली. आता बीच्या जवळ सी आहे, तो मला काय अमाऊंट द्यायला लागतो. मी सीला सांगितलं की मी सप्लाय घेतला, जे बाजूलाच एक बी आहे त्याला दे, तो देईल ना. पेमेंट कोणी देऊ, ॲक्च्युअली रेसिपियंट देऊ का एनी अदर पर्सन देऊ ऑन बिहाफ ऑफ रेसिपियंट. Supply goods services or both recipient any other person shall not include subsidy given by central government or state government. गव्हर्नमेंटने काही सबसिडी दिली तर ते कन्सिडरेशन नाही, ते कन्सिडरमध्ये येणार नाही. ओके, आपण सिलेंडर घेतो त्याच्यावरती जीएसटी लागतो. जी अमाऊंट बायर देतोय ते कन्सिडरेशन आहे, जे गव्हर्नमेंट देते सबसिडी ते कन्सिडरेशन आहे. तुम्ही सिलेंडर घेता, ज्यावेळेस मी सिलेंडर घेतला असेल बुक, जेव्हा तुम्ही त्याचे कस्टमर झाले कंपनीचे किंवा व्हाल कधी जाऊन सांगितले आम्हाला कनेक्शन पाहिजे, तुम्हाला सांगितलं ते की तुम्ही डिपॉझिट द्या 2,000 रुपये, मग तुम्हाला काय मिळेल, सिलेंडर मिळेल. आता हे डिपॉझिट जे आहे याच्यावर जीएसटी येणार नाही. डिपॉझिट फॉर सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस अनलेस इट इज ॲडजस्टेड अगेन्स्ट सप्लाय. तुम्ही सिलेंडर घ्याल त्यावर तुम्हाला जी अमाऊंट चार्ज होईल, तुम्ही जे कन्सिडरेशन द्याल त्या सिलेंडरचं त्याच्यावर जीएसटी येईल. पण तुम्ही 2,000 रुपये काय केले, डिपॉझिट दिले. आता समजा जर का तुम्ही दुसऱ्या शहरात पुढे जाणार असाल, मला चांगला जॉब लागला दिल्लीला किंवा अगदी दुबईला वगैरे, मी काय सांगाल की आता हे सरेंडर करतो, हे लास्ट मंथ आहे, सरेंडर करतो आणि जी अमाऊंट आहे माझी 2,000 रुपये ती ॲडजस्ट करा या माझ्या कनेक्शनमध्ये. किंवा मी टेलिफोन कनेक्शन वापरत होतो, ठीक आहे, टेलिफोन कनेक्शन करता जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याने त्यावेळी माझ्याकडनं 500 रुपये घेतले होते.
मी सांगितलं मी चालू आहे, दिल्लीला चालू आहे किंवा दुबईला चालू आहे, हे तुमचं कनेक्शन मी सरेंडर करतो. बिल बाकी आहे, किती बिल बाकी आहे? 400 रुपये. ठीक आहे, मग 500 रुपये माझ्या आता डिपॉझिटचे ॲडजस्ट करा, 100 रुपये परत द्या. 400 ॲडजस्ट केले ना, अनलेस इट इज ॲडजस्टेड अगेन्स्ट सप्लाय. आता ते कन्सिडरेशन आहे. डिपॉझिटची अमाऊंट ॲडजस्ट केली, जो सप्लायने घेतला आहे गुड्स किंवा सर्व्हिसेसचा त्याच्या अगेन्स्ट ॲडजस्ट केली ना, आता तो सप्लाय झाला. आता तो काय झाला? कन्सिडरेशन. जोपर्यंत डिपॉझिट म्हणून जमा आहे ते रिफंडेबल आहे, तोपर्यंत कन्सिडरेशन नाही. पण तुम्ही सप्लाय गुड्स किंवा सर्व्हिसेसचा घेताय, त्याच्या अगेन्स्ट डिपॉझिटची अमाऊंट जर ॲडजस्ट करत असाल तर मग ते कन्सिडरेशनमध्ये कन्वर्ट होईल. एवढं कळलं? Consideration can be monetary or non-monetary form, or partly in monetary form and partly in non-monetary form. ठीक आहे? मॉनिटरी म्हणजे तुम्ही त्याला कॅशमध्ये देता. कॅश म्हणजे मग तुम्ही ते ऑनलाईन द्या, जीपे करा, काही करा, बरोबर? ते झालं मॉनिटरी. मॉनिटरी कन्सिडरेशन इन्क्लूड्स पेमेंट बाय कॅश, check, credit card, bank transfer and deduction from bank account. Non-monetary consideration essentially means compensation in kind, such as following: supplier goods and services, A agrees to dry clean B's cloth, in return B agrees to click A's photograph. A agrees not to open dry clean shop in B's neighborhood, in return B agrees not to open photography shop in A's neighborhood. इथे काय झालं? रिफ्रेनिंग और फॉरबिडिंग टू डू एन ॲक्ट. हे करा, हे करू नका. ठीक आहे, तुम्ही हे करा, मी हे करणार नाही. टॉलरेटिंग एन ॲक्ट ऑफ सिच्युएशन. ए ॲग्रीज टू डिझाइन बी हाऊस, इन रिटर्न बी ॲग्रीज नॉट टू ऑब्जेक्ट टू कन्स्ट्रक्शन ऑफ एज हाऊस इन हिज नेबरहुड. नॉन मॉनिटरी कन्सिडरेशन झाले. तू त्याला हेल्प करू नकोस. मी तुला 1000 रुपये देतो, तू त्याला हेल्प करू नकोस. Tolerating an act or situation, doing or agreeing to do an act. A agrees to construct 3 flats for B on land owned by B. In return, B agrees to provide 1 flat to A without any monetary consideration. तुम्हाला फ्लॅट बांधून दे, 2 फ्लॅट, 1 फ्लॅट तुझा. ओके. टाइप्स ऑफ हेडिंग काय दिलं? टाइप्स ऑफ कन्सिडरेशन. वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला मॉनिटरी कन्सिडरेशन किंवा नॉन मॉनिटरी कन्सिडरेशन कशा प्रकारे येतात हे समजण्याकरता ही एक्झाम्पल आहे जी आपल्या आसपास घडत असतात. ओके. तुम्हाला संदर्भ शब्द ह्यातून त्यांना नक्की काय सांगायचं आहे त्या लॉमध्ये, लॉ मेकर्सना हे कळण्याकरता आपण एवढा वेळ घेतो. आता इन फ्रेज, इन रिस्पेक्ट ऑफ, द फ्रेज, जी फ्रेज आहे, द फ्रेज इन रिस्पेक्ट ऑफ, इन रिस्पॉन्स टू और फॉर द इंड्युसमेंट ऑफ मीन्स देअर मस्ट बी अ डायरेक्ट लिंक बिटवीन द सप्लाय अँड द कन्सिडरेशन. काय लिंक आहे? इन रिस्पेक्ट टू आणि इन रिस्पॉन्स टू. गुड्स दिले, इन रिस्पेक्ट ऑफ गुड्स मला काय द्यायला पाहिजे. सर्व्हिस दिली, इन रिस्पॉन्स टू कन्सिडरेशन येईल. डायरेक्ट लिंक आहे ना. सप्लाय गुड्स किंवा सर्व्हिस आहे त्याला कन्सिडरेशन लिंक करण्याकरता इन रिस्पॉन्स टू किंवा इन रिस्पेक्ट टू हे लिंक करण्याकरता आहे. मग इंड्युसमेंटने काय होतं? इंड्युसमेंटने काय होतं? Inducement means to give something to a person so that he will do something else in return. कशावर लिंक आहे भाई? ही कशावर लिंक आहे?
मला गुड्स सप्लाय करायचं आहे किंवा मला सर्व्हिसेस सप्लाय करायचं आहे. सप्लायर कोण आहे, रिसिपियंट कोण आहे, माझा वेगळा व्यक्ती आहे, पण तो माझ्याकडे डायरेक्ट येणार नाही. तर तुम्हाला सांगतो, तुम्ही न्याल तिकडे मी येतो. तर तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही सांगाल तिकडे आपण जाऊ. आता मी काय करीन, तुम्हाला अशा प्रकारे आम्ही दाखवीन, प्रवृत्त करीन की तुम्ही त्याला माझ्याकडे घेऊन याल. हे काय झालं, इन्व्हेस्टमेंट. मला सप्लाय करायचा आहे गोष्टी सर्व्हिसेसचा, आणि सप्लाय करण्याकरता डिसिजन मेकर तुम्ही आहात. सप्लाय कोणाकडे नाही घ्यायचा, सप्लाय हवा आहे वेगळ्याच व्यक्तींना. तर काही तुम्हाला आम्ही सांगायला पाहिजे ना की मला द्या सप्लाय. आता नेहमीचं एक्झाम्पल आहे, तुम्ही समजा कुठेतरी बसनी गावाला जात असाल कोकणामध्ये, मध्ये तुम्हाला लंच स्नॅक्स डिनर काहीतरी घ्यायला लागेल ना, दिवस रात्र सकाळी असेल त्याप्रमाणे. कधी मध्ये 4 गाडी थांबते. तुम्ही कधी ड्रायव्हरला कंडक्टरला ते काय लंच किंवा डिनर घेतात त्याच्या पेमेंट करताना बघितलं आहे? समजलं मी काय विचारते? म्हणजे असं कुठलं हॉटेल आहे तिकडे जर आपण गाडी घेऊन गेलो, या 50 लोकांना घेऊन तिथे गेलो, तर त्यांचं काम होईल, ह्यांचं काम होईल, आपलं पण काम होईल. मग इथे काय इन्व्हेस्टमेंट आहे की जर भरलेली बस घेऊन ड्रायव्हर जर एखाद्या हॉटेलला गेला तर त्याच्याकडनं हॉटेल मालक कन्सिडरेशन घेत नाही. इथे इन्व्हेस्टमेंट आहे. The restaurateur offered free meals to drivers of buses carrying passengers as an inducement to bring potential customers to his business premises. जो रेस्टॉरंटियर आहे, जो रेस्टॉरंटचा ओनर आहे किंवा जो रेस्टॉरंट चालवणारा मॅनेजर आहे, तो काय करतो, ड्रायव्हरला सांगतो की तुम्ही आमच्याकडे घेऊन या पॅसेंजर, तुम्हाला आम्ही फ्री मील देऊ. म्हणून मग इन रिस्पॉन्स टू एक कसर राहू नये म्हणून त्यांनी इंड्युसमेंट हा शब्द पण टाकला, जेणेकरून सर्व प्रकारची ट्रान्झॅक्शन्स कवर होतील. लॉयर प्रोव्हाइडिंग सर्व्हिसेस फॉर मॉनिटरी कन्सिडरेशन, सर्व्हिसेस रिसिव्ड फ्रॉम अ क्लब अगेन्स्ट मेंबरशिप, there is a direct link of making the facilities available for use whether or not immediately use. ठीक आहे, कळले तिन्ही एक्झाम्पल. Since the meals were not given to drivers of empty buses, there is a direct link between the act of bringing passengers to the food outlets and the provision of the free meals. इथे कन्सिडरेशन काय आहे, ड्रायव्हरसाठी कन्सिडरेशन काय, पॅसेंजर आणा, पॅसेंजर आणणं, तुम्हाला आम्ही लंच डिनर स्नॅक्स देऊ, त्याचं कन्सिडरेशन काय, पॅसेंजर आणा. म्हणून ते इंड्युसमेंट शब्द तिथे सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज कव्हर व्हाव्या म्हणून दिलेलं आहे. डिपॉझिटचं तुम्हाला मी एक्झाम्पल दिलं की जसं मी MTNLचा लँडलाईन फोन घेतला असेल तर मला डिपॉझिट मी ॲडजस्ट केलं. डिपॉझिट शॅल नॉट बी ट्रीटेड ॲज कन्सिडरेशन अनलेस इट इज ॲप्रिशिएटेड बाय द सप्लायर टुवर्ड सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस. आपण इथे थांबूया, उद्या पर्सन बघू. ऑल फॉर्म्स ऑफ सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और बोथ सच ॲज सेल, ट्रान्सफर, बार्टर, एक्सचेंज, लायसन्स, रेंटल, लीज, डिस्पोजल, मेड और ॲग्रीड टू बी मेड आणि कन्सिडरेशन इथपर्यंत बघितलं आपण. पर्सन आणि बिझनेस हे बघितल्यानंतर तुम्हाला सेक्शन 7(1) क्लिअर होईल. ठीक आहे, थांबूया.